रोजच्या पोळी भाजीला कंटाळला तर असं रुचकर, पौष्टिक, कमी तेलकट आणि स्वादिष्ट असं पालक थालीपीठ बनवूया. अगदी खायला भारी लागते बरं का. चला मग आजचा हा बेत मी तुम्हाला सांगते. त्यासाठी पालक स्वच्छ निवडून घ्यायचा, पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याचबरोबर कोथिंबीर थोडी घेतलेली आहे, तीही धुवून घेतली. आता सुरुवातीला आपल्याला ना यासाठी खरडा तयार करायचा आहे. गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये या ठिकाणी काही मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या भाजून घ्यायच्या. त्यामध्ये लसूण, जिरे, तीळ घालून घ्यायचे, तेही चांगले भाजून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली तीही घालायची आणि चांगली परतून घ्यायची. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरवरती या ठिकाणी ठेचा तयार करून घेतला. आता पालक या ठिकाणी धुतलेला, नितळत ठेवलेला तो बारीक चिरून घ्यायचा. त्याचबरोबर कोथिंबीरही बारीक चिरून घ्यायची. आता एका भांड्यामध्ये कोथिंबीर, पालक काढून घ्यायचा. आता यामध्ये ना आपण थोडासा ओवा घालून घेणार आहोत, 2 चमचे तीळ, तसेच या ठिकाणी ना जिरे घालायचे आहेत, एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, ठेचा घालायचा, हळद घालायची, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचे पीठ घालायचे आणि या ठिकाणी ना 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे ते घालून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ घालायचं. आता मीठ शेवटीच घाला, कारण पालकामध्ये थोडंसं मीठ असतं, त्याच्या अंदाजानुसारच या ठिकाणी मीठ घालायचं आहे. हे सर्व मिक्स करायचं. आता कोरडं मिक्स केल्यानंतर पीठ आपल्याला थोडंसं कोरडं वाटत असेल तर 1-2 चमचे पाणी घालायचं, कारण पालकाला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी अगदी थोडं घालायचं आहे. आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि कापड त्यामध्ये बुडवून आपल्याला पोळपाटावरती पसरून घ्यायचं आहे. आता थालीपीठचा गोळा घ्यायचा. आता या ठिकाणी ना पोळपाटावर थोडंसं तेल पसरून घ्यायचं, जेणेकरून पीठ हे आपल्या कपडाला चिटकणार नाही आणि या ठिकाणी थालीपीठ थापून घ्यायचं आहे. अगदी छोटी छोटी थालीपीठ या ठिकाणी मी थापून घेतलेली आहेत. मध्ये छोटंसं होल पाडायचं. तवाही या ठिकाणी गरम झालेला आहे. तेल शिंतळून घ्यायचं आणि जे थापून घेतलेलं थालीपीठ आहे ते घालून घ्यायचं. वरून थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि आपल्याला हे कापड काढून घ्यायचं आहे. झाकून ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटात बघा थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं. थोडंसं तेल सोडायचं आणि दुसऱ्या बाजूनही थालीपीठ उलटी मारून भाजून घ्यायचं आहे. बघा 3 ते 4 मिनिटात हे थालीपीठ बनवून तयार होतं. तुम्ही दोन्ही बाजूनी भाजू शकता किंवा एका बाजूनी वापरलेलं थालीपीठ खाऊ शकता. आता हे थालीपीठ डिशमध्ये काढून घेऊया. आता दुसऱ्या वेळी थालीपीठ थापताना ना आपल्याला परत तेल लावून पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून कपडाला थालीपीठचं पीठ चिटकणार नाही आणि हे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व थालीपीठ मी करून घेते. खमंग रुचकर असं थालीपीठ खायला खूप छान लागतं. ही रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.